jingle bell, jingle bell rock. तर ख्रिसमस तुम्हाला केक बनवायचा आहे आणि भिजवायला वगैरे टाईम नाही आहे, सोबतच तुम्हाला अंडे किंवा अल्कोहोल असं याच्यात काहीच वापरायचं नाही, तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा नक्की ठरेल। लास्ट मिनिट केकची ही रेसिपी पण याला म्हणता येईल की ऑन द स्पॉट तुम्हाला केक करायचा आहे ख्रिसमससाठी, प्लम केक म्हणा किंवा ख्रिसमस केक म्हणा, की ज्याला बनवायला टोटल 2 दिवस तर जातातच पूर्ण। पण हा मी तुम्हाला अर्ध्या तासात त्याचं प्रिपरेशन कसं तयार करायचं ते करून दाखवणार। बेकिंग टाईम सोडून फक्त अर्ध्या तासात हा केक तुमचा बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपी आपण चालू करूया। तर ह्यासाठी मी इथे प्रून्स घेतलेले आहे, चेरीज घेतलेले आहे, ब्लूबेरी, टूटी फ्रुटी आणि त्यानंतर क्रॅनबेरीज घेतलेले आहे, रेझन्स पण तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर दालचिनी, जायफळ, पिस्ता, काजू, बदाम आणि अक्रोड हे घेतलेले आहे। अजून यामध्ये तुम्ही ॲड करू शकता एखादं, आणि नसेल तर यातून एखादं तुम्ही स्किपही करू शकता। पण त्यानंतर आता इथे याला प्रोसेस असते की जिरा वाईनमध्ये, रममध्ये किंवा जी बियर असते त्यामध्ये तुम्हाला ते भिजवावं लागतं। पण ह्यामध्ये मी काहीच वापरणार नाही, तर हे काय वापरलेलं आहे मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते। तर चला केकच्या तयारीला लागूया झटपट। याला काहीच सोकिंग वगैरे भिजवणं वगैरे करणार नाही आहे। नॉर्मली याला इथे मी क्रॅनबेरीचा ज्यूस वापरलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये क्रश करून टाकलेले आहे ड्रायफ्रूट्स जे मी आता दाखवले होते, त्यानंतर ज्या ड्राईड बेरीज आहेत काही मिक्स त्या पण टाकलेल्या आहे। यामध्ये काळे मनुके आणि नॉर्मल मनुके तुम्ही वापरू शकता। तर आता हे सगळं मिळून 1 कप तरी मोठा बेरीज आणि 1 कप ड्रायफ्रूट्स असं मिळून भरलं पाहिजे तुमचं नॉर्मल, समजा 2 वाट्या हे सगळं इथे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स आणि बेरीज। त्यानंतर याला आता रात्रभर तुम्हाला सोक करायचं असेल, दुसऱ्या दिवशी केक करायचा असेल तर तुम्ही हे ठेवू शकता। पण मी तुम्हाला आज इन्स्टंट इथे ख्रिसमसचा केक दाखवते आहे, त्यामुळे इथे गॅसवर त्याला मी इथे उकळत ठेवलेला आहे। आता क्रॅनबेरीचा ज्यूस मी यामुळे वापरला आहे की तो त्याला फ्लेवर तसा आपल्याला पूर्ण जो ख्रिसमस केक असतो जो रममध्ये बनवला जातो तसा फ्लेवर द्यायचा आहे, त्यामुळे क्रॅनबेरीचा ज्यूस मला उत्तम वाटतो। क्रॅनबेरीचं नसेल तर तुम्ही ग्रेप्सचा ज्यूस वापरू शकता, असं तर नॉर्मल ऑरेंज ज्यूस पण सगळे वापरतात, पण ऑरेंज ज्यूसपेक्षा हा क्रॅनबेरी किंवा ग्रेप्सचा ज्यूस तुम्ही वापरलं तर बेटर होईल। तोपर्यंत पॉट तयार करून घेऊया, ते शिजत आहे। एकीकडे पॉटला तेल लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर टाकले आहे, नसेल तर तुम्ही मैदा टाकून एक्स्ट्रा मैदा चिडकून मग बाजूला काढून घेऊ शकता। साईडनी माझ्याकडे बटर पेपर एक्स्ट्रा होता म्हणून मी लावलेला आहे, शक्यतो कधीच मी साईडने लावत नाही, कारण केकचे जेवढ्या रेसिपी मी करते त्या माझ्या बिलकुल फसत नाही, सगळ्या एकदम परफेक्ट बनतात। ते पॉट तयार होस तर आपण इथे बेरीज पण शिजलेला आहे आणि कुकर प्रीहीट करायला ठेवून दिलेला आहे। बेरीजला आता थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपण आता केकचं बॅटर बनवूया। त्यासाठी इथे दही घेतलेलं आहे 1 कप। आता हा अर्धा कपाचं माप होतं, कारण दुसऱ्या कपामध्ये मी साखर काढलेली आहे, तर असं 1 कप दही घेतलेलं आहे। त्यामध्ये आता अर्धा कप इथे तेल टाकायचं आहे। जसं मी म्हणलं होतं दह्याचं कप अर्धा कपाचं माप आहे, म्हणून मी 2 वेळेस ते दही भरून टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आता त्यामध्ये तेल टाकले आहे अर्धा कप दह्यामध्ये, आणि 1 कप पिठी साखर इथे टाकलेली आहे। आता ब्राऊन शुगर पण तुमच्याकडं नसेल ऐन वेळेवर तर म्हणून मी नॉर्मल केकचे जे सामान साहित्य असतं घरामध्ये आपल्या त्यातूनच ही रेसिपी तुम्हाला दाखवते आहे। प्लस याच्यात दूध नाही आहे, बटर नाही आहे, त्यानंतर अंडे नाही आहे आणि रम किंवा अल्कोहोल असं काहीच नाही आहे। तर आता हे 3 गोष्टी मिक्स केल्यानंतर आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे चांगलं, याची जी महत्त्वाची स्टेप्स आहे केक बनवताना। तर ते याला व्यवस्थित फेटल्यानंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असं टाकून घ्यायचं आहे। तर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1.5 चमचा बेकिंग पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे, आणि आता याला मिक्स करत जायचं आहे। जसं मिक्स करत जाल तसं ते फुलायला लागेल मिश्रण, तुम्ही बघू शकता। आणि आता हे सगळं झाल्यानंतर यामध्ये आता मी 1.5 कप मैदा इथे मोजून ठेवला होता, जो साखरेचं मी घेतलं होतं मापाने 1 कप, तसा 1.5 कप हा मैदा इथे घ्यायचा आहे। आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, याच्यात लम्पसुद्धा द्यायचा नाही आहे। मेन याच्यात हेच असतं केकमध्ये की बॅटर तुमचं एकदम फाईन असं बनलं पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकती आहे, थोडंसं 1/2 चमचा किंवा 8-10 ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्सचे टाकून दिलेले आहे।
आता हा तुम्हाला व्हॅनिला केक करायचा असेल तर नॉर्मल तुम्ही हे करू शकता, पण मी इथे चॉकलेट पावडर कोको पावडर वापरते, त्यामुळे चॉकलेट केक करणार आहे त्यामुळे कोको पावडर मी इथे वापरलेली आहे. जर तुम्हाला चॉकलेट केक करायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल स्किप करू शकता हे कोको पावडर आणि व्हॅनिला केक पण नॉर्मल बनवू शकता. त्यानंतर जे आपले बेरीज आपण होत्या ड्रायफ्रूट्स होते ते जे शिजवून घेतलं होतं इन्स्टंट ते आता थंड झालेलं आहे, ते पण या बॅटरमध्ये इथे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फक्त 1 कप दह्यामध्येच आपण हे सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे. त्याला बिलकुल एक्स्ट्रा दुधाची म्हणा, सोड्याची म्हणा, पाण्याची म्हणा कशाचीच गरज पडलेली नाही आहे. तर बघू शकता किती मस्त असं बॅटरचं टेक्स्चर आलेलं आहे आणि फुल ऑफ ड्रायफ्रूट्स बेरीजनी हा केक असतो जो नेहमी मला खूप आवडतो आणि बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला दाखवायची इच्छा होती, पण यावेळेस मी इन्स्टंट तुम्हाला केक दाखवते आहे, कारण मी स्वतः हा केक 1 दिवस पहिले, आता हा 2च दिवस पहिले मी केला आहे. रेसिपी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आता हे सगळं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. पॉट पण रेडी होता, कुकर पण प्रीहीट झालेला आहे. आता त्यामध्ये हे सगळं पॉटमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे मी हा गॅसवरच तुम्हाला केक दाखवते आहे. प्रत्येकाच्या घरी ओव्हन असेल असं नाहीच आणि त्यानंतर गॅसवर नॉर्मल हा केक पण इतका छान होऊ शकतो असं बिलकुल वाटलेलं नाही. टेस्ट याची इतकी छान झालेली होती, याच्यात बिलकुल काहीच अल्कोहोल नाही असं वाटत नाही आहे. सेम फ्लेवर लागतं आहे फक्त क्रॅनबेरीमुळे च्या ज्यूसमुळे. म्हणून मी म्हणते ऑरेंज ज्यूस वापरण्यापेक्षा तुम्ही मी जे सांगितले तेच ज्यूसेस वापरा. त्यानंतर आता फायनली सगळ्याला टॅप करून घेतल्यानंतर पॉटला वरतून परत भरपूर असे हँडफुल ड्रायफ्रूट इथे टाकून द्यायचे आहे, कारण हा केक तुम्हाला फ्रूट केक पण म्हणता येईल, प्लम केक म्हणता येईल, ड्रायफ्रूट केक म्हणता येईल. खूप छान हा केक लागतो, नक्की करून बघा. क्रिसमससाठी स्पेशल एका दिवसात काय अर्धा तासात तुम्ही हा केक बनवून पुढच्या 1 तासामध्ये तुमचा बेक करून तुमचा हा केक बनवून तयार होतो. टोटल टाईम याला 1.5 तासच लागलेला आहे बेक करण्यापर्यंत आणि तयारीला अर्धा तास तुम्ही समजून घेऊ शकता सगळं तयारी करूच तर. आता सगळे परत इथे बेरीज मी पण वरतून टाकून दिलेला आहे आणि कुकर पण प्रीहीट झालेला आहे, त्यामध्ये स्टँड टाकून आता हा केक मी इथे बेक करायला ठेवून दिलेला आहे. टोटल 50 ते 55 मिनटात हा व्यवस्थित बेक होऊन जातो. पण त्यानंतर 45 मिनटं जवळपास जेव्हा झाले होते तेव्हा परत मी चेक करून दाखवते तुम्हाला, तो व्हिडिओ मी टाकलेला आहे पुढे. तर आता बेक करायला ठेवलेलं आहे 50 ते 55 मिनटे. शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची आणि त्यानंतर 45 मिनटं जवळपास जेव्हा झालेले होते तेव्हा मी चेक केला होता, थोडंसं बाकी होतं बनायचा, स्टिकला चिटकून आलेला आहे. त्यानंतर परत थोडा वेळ मी केक होऊ दिला आणि आता तुम्हाला परत एकदा मी स्टिक टाकून दाखवते. प्रूफसहित पूर्ण केक दाखवलेला आहे, बिलकुल फसणार नाही. नक्की करा, सेम मेजरमेंट घ्या तुम्ही, तुमचा केक बिलकुल फसणार नाही. तर आता केक बनलेला आहे आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल या क्रिसमस केकचा, इन्स्टंट केक आहे हा क्रिसमस केक, पण वाटणारच नाही की इन्स्टंट आहे म्हणून, तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता. तर आता डिमोल्ड करून घेऊया केक. बघू आता निघतो का, गरम गरमच मी इथे काढते आहे. तर बघू शकता एकदम मस्त असं केक निघाला आहे, पॉटला बिलकुल काहीच लागलेलं नाही आहे बिलकुल. तर पहिल्यांदाच यूट्यूबवर हा असा अर्ध्या तासात मी क्रिसमसचा केक इथे माझ्या चॅनलवर मनीज रेसिपीवर बनवून दाखवलेला आहे. आणि त्यानंतर साईडला पण मी पेपर लावला होता, तो मी इथे काढून घेते आहे. गरम गरम केक असल्यामुळे थोडंसं केक पेपरला चिटकून येऊ शकतो, पण तरी पण हा बिलकुल चिटकून आलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता स्पॉन्ज एकदम मस्त बनलेला आहे. तुमच्या समोरच मी आता याला एडिट न करता व्हिडिओ तुम्हाला दाखवते. पूर्ण हातावर घेतलेला आहे उलटा करून आणि परत केक मी प्लेटमध्ये ठेवते आहे. बघू शकता एकदम मस्त असं स्पॉन्ज हा बनवून तयार झालेला आहे. आरामशीर 3 ते 4 दिवस टिकतो आणि असं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं तर 1 हफ्ताभर तर आरामशीर हा टिकेल. आणि घरचा परत हायजेनिक हा आपण केक बनवलेला आहे. तर नक्की तुम्ही पण करून बघा. क्रिसमसच म्हणून नाही पण असं पण तुम्ही नॉर्मल हा करून खाऊ शकता. स्पॉन्ज बघू शकता किती जाळीदार असा हा केक बनलेला आहे आणि मधून पण तोडून दाखवते. जरा पण चिकट वगैरे झालेलं नाही आहे. केकमधून वाफा निघता आहे, तुम्ही बघू शकता. गरम गरमच केक मी कापलेला आहे. तर फटाफट मी इथे हा केक बनवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला ह्याला खाऊन दाखवणार आहे, कारण एकदम मस्त असा फ्लेवर याचा येतो आहे. सगळे ड्रायफ्रूट, सगळ्या बेरीज याच्यात आपण टाकलेल्या आहे.
तर एकदम मस्त हा ख्रिसमसचा केक झालेला आहे. तुम्ही पण नक्की करा. टिफिनमध्ये मुलांना तुम्हाला द्यायला कामा येतो एकदा करून ठेवला की, किंवा पिकनिकला जायला तुम्ही कुठेही हा केक बनवून खाऊ शकता. न्यू इयरसाठी बनवू शकता. भरपूर केकच्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहे. हां, कशासाठी केला हा केक? ख्रिसमससाठी. हां हां, पकड. नाही पकडत. तर चला तुम्ही पण लवकर ख्रिसमससाठी हा केक बनवा आणि मनीच रेसिपीकडून तुम्हाला ख्रिसमसच्या आणि न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.